त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील सर्व अतिक्रमणे हटवण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। तर आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातून आता ही सगळी अतिक्रमणे हटवण्यात आलेली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर दर्शन पथ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाल्याची माहिती ही सध्या समोर येते। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातली ही अतिक्रमणे हटवण्यात आलेली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही अतिक्रमणे हटवण्यात आलेली आहे। तर या परिसरामध्ये सातत्याने अतिक्रमणाचा मुद्दा हा तापत होता। आता ही अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झालेली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जे महत्त्वाचे प्रकल्प प्रशासनाकडून राबवण्यात येत आहेत त्या सगळ्या प्रकल्पाचं काम जे आहे ते वेगाने होताना बघायला मिळतोय। मी त्र्यंबकेश्वरमध्ये आहे। खरं तर या त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन पथ हा अत्यंत एक महत्त्वाचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प हे प्रशासनाकडून राबवण्यात येत आहे आणि त्यासाठी या संपूर्ण भागामध्ये जे अतिक्रमण झालेलं होतं ते अतिक्रमणाचं काम आता हे सुरू झालेलं आहे। या संपूर्ण भागामध्ये अनेक कोणाचे जे दुकानं असतील, हॉटेल असतील, हे मोठ्या प्रमाणात होते ते प्रशासनाने काढलेला आहे। त्या संपूर्ण अतिक्रमणाला विरोध सुद्धा झालेला होता आणि त्यानंतर जे आहे स्थानिक प्रशासनाने या लोकांची नुकसान भरपाई देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। हा संपूर्ण जो आहे दर्शन पथ या संपूर्ण परिसरामध्ये जे होणार आहे आणि त्याच कामाला आता सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। मोठ्या प्रमाणात अतिक्रमण इथून काढण्यात आलेलं आहे। हा दर्शन पथ म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये खरं तर ज्या ठिकाणाहून भाविक एंट्री करतात त्या ठिकाणाहून या दर्शन पथच्या कामाला सुरुवात झालेला आहे आणि थेट मंदिरापर्यंत हा दर्शन पथ जो आहे तो येणार आहे। या संपूर्ण दर्शन पथामध्ये भाविकांना थांबण्यासाठी जागा, दर्शनाचा जो रांग असेल त्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। अनेक सोयी सुविधा या संपूर्ण दर्शन पथाच्या या प्रकल्पामध्ये हे देण्यात आलेले आहेत आणि त्या सगळ्या अनुषंगाने जे अतिक्रमण या संपूर्ण परिसरामध्ये झालेला होता ते अतिक्रमण काढण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि स्थानिकांचा विरोध होता पण स्थानिकांना देखील समजावून सांगू आणि नुकसान भरपाई जे आहे ते स्थानिकांना देऊ अशा पद्धतीची भूमिका प्रशासनाची आहे। त्यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने या मंदिर परिसरामध्ये असलेलं सगळं अतिक्रमण आता काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे दर्शनपथ हा एक महत्त्वाचा जो प्रकल्प आहे प्रशासनाचा त्या कामाला आता सुरुवात झाल्याचं बघायला मिळत आहे।